ओके, सगळ्यांना शुभ प्रभात. गडी कथा जी आहे आतापर्यंत आपण सगळी माहिती पाहिलेली आहे, प्रकट वाचन केलेलं आहे, वैदर्भी भाषेची विशेष पाहिलेले आहेत, लेखिकेचा परिचय पाहिलेला आहे, एकदा कथाचा सारांश पाहिलेला आहे. बरोबर. आज आपण गडी कथाचा पुन्हा एकदा सारांश म्हणूया किंवा मध्यवर्ती कल्पना आहे ती पाहायची आहे. तुम्हाला आजचं लेक्चर संपल्यानंतर एक PDF पाठवेल, त्यामध्ये तुम्हाला जो काही स्वाध्याय लिहायचा आहे तो तुम्ही काय करायचा आहे, लिहायचा आहे. थोडासा स्वाध्याय आहे आणि हे करत असताना जरी कथा वैदर्भी वऱ्हाडी भाषेत असली तरी आपण ते प्रमाण भाषेमध्ये, मी तुम्हाला एक सारखं सांगतो की तुम्हाला जी लिंक पाठवलेली आहे ती लिंक वरून ती दोन्ही भाषेतील कथा समजून घ्यायच्या आहेत. साधारणपणे ही जी कथा आहे, ही कथा पहा, गडी ही जी कथा आहे ती त्या कथेचे जे लेखिका आहे ती प्रतिमा इंगोले आहेत, त्या डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी ही कथा लिहिलेली आहे. बरोबर. आणि ही जी कथा आहे अक्सिदीचे दाणे या कथा संग्रहातून घेतलेली आहे. इथं तुम्हाला न झालेला दिसेल. बरोबर. आणि ही आपल्याला जी अभ्यासक्रमाला असलेली कथा आहे ही गडी कथा. या गडी कथेमध्ये काही प्रतीक आहेत, रूपक वापरले आहेत. गडी, त्याचबरोबर वडाचं झाड, त्याचबरोबर वान नदी. बरोबर. तर थोडक्यात आपण पाहूया, आजच्या तासाला आपण ती पूर्णच करणार आहोत. आपल्या या गडी कथेचे जे नायक आहेत ते बापू गुरुजी आहेत आणि बापू गुरुजी गावाच्या भल्यासाठी नवनवीन गोष्टी गावात आणण्यासाठी सतत धडपड करत असतात आणि त्यांच्या धडपडीला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्यानंतरची ही कथा आहे. आणि गावामध्ये त्याचबरोबर तुम्हाला आधीही सांगितलं आहे की बापू गुरुजी हे गांधीनिष्ठ आहेत, म्हणून गांधीजींना मानणारे आहेत आणि खेड्याकडे चला या मंत्राचा त्यांनी पूर्णपणे उपयोग करून घेऊन गावातच ते नोकरी करत आहेत. आणि हे समाजकंटक जे उचापती लोक आहेत हे बापू गुरुजींना नेहमी काय करतात, त्रास देत आहेत. बरोबर. आता या बापू गुरुजींचं वैशिष्ट्य किंवा आपल्या गडी या कथेच्या नायकाचं वैशिष्ट्य असं आहे, वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनात त्यांनी सोसलेले दुःख. वैयक्तिक म्हणजे की शाळेच्या परिवर्तनासाठी किंवा गावाच्या विकासासाठी त्यांनी स्वतःचा एकुलता एक मुलगा गमावलेला आहे. बरोबर. त्याचबरोबर गावामध्ये अनेक नवनवीन गोष्टी आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न चाललेला आहे, पण म्हणजे वैयक्तिक जीवनातही, त्यांच्या वैयक्तिक जीवनात आणि सामाजिक जीवनात त्यांनी सोसलेलं दुःख, समाजहितासाठी त्यांचा अखंड जिज्ञ गडी या कथेत प्रतिमा इंगोले यांनी मांडलेला आहे. त्याचप्रमाणे पहा, शेवटी गडीला लागलेली उतरती कळा, नदीचे बदलणारे पात्र, वडाच्या झाडाची झालेली वाईट अवस्था, गावाकडे पाठ फिरवणारी किंवा पाठ करणारी तरुण पिढी, या सर्व घटकामधून एक शहरीकरणामुळे किंवा जागतिकीकरणामुळे उजाड होणारी ग्राम संस्कृती अचूकपणे वऱ्हाडी भाषेतून प्रतिमा इंगोलेंनी गडी या कथेतून मांडलेली आहे. बरोबर. हे झालं आपल्या नायिकाविषयी. त्याचप्रमाणे पहा, गडी या कथेमध्ये गडी आहे, वान नदी आहे, वटवृक्ष आहे. बरोबर. आणि या रूपकातून बापू गुरुजींच्या जीवनाचं परिवर्तन किंवा बापू गुरुजींच्या जीवनामध्ये झालेलं स्थित्यंतर कसं येतं हे या कथेमधून आपल्याला पाहता येईल. गडी ही गावाची शान आहे, ऐश्वर्याचं संपत्तीचं प्रतीक आहे. जेव्हा गडीचा हळूहळू ऱ्हास होण्यास सुरुवात होते
तेव्हापासून ग्रामीण संस्कृतीला घर म्हणजे ग्रामीण संस्कृती हळूहळू नष्ट होत चाललेली आहे, असं या आपल्याला सगळ्या कथेतून दिसून येईल. आता जी गडी होती ती गडी त्या गावचे जे पाटील आहेत त्या पाटलाची ती गडी आहे आणि ती गडी नादुरुस्त झाल्यामुळे ते पाटील बापू गुरुजींच्या शेजारी राहायला येतात आणि त्या पाटलांना निपुत्रिक असतात, त्यांना कोणतंही संतान नसतं, त्यांना मुलबाळ नसतं, म्हणून ते बापू गुरुजींना शिकवण्यासाठी मदत करतात. आता पहा, गडी हे दुसऱ्या अर्थाने बापू गुरुजींच्या व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहे. आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या गुरुजींनी शाळा उभारण्याचे ठरवतात. शिकल्या सवरलेल्या गावातील लोकांनी, उचापती लोकांनी, समाजकंटकांनी त्यांना त्रास दिला. त्यावेळी गावातील गडी उन्हा पावसाची झुंजत असते, आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत होती आणि वादळातही ठाण मांडून खंबीर उभी होती. गावातील लोकांनी बापू गुरुजींना जरी त्रास देण्याचा, विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा बापू गुरुजींनी गावासाठी अनेक वेळा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतील. गावातील लोकांनी त्यांना विरोध केला, तो विरोध न जुमानता त्यांनी शाळा उभारली. गावाच्या हितासाठी कार्यात अडचणी आणणाऱ्या लोकांमुळे गुरुजींचे खचणारे मनोबल दर्शवण्यासाठी लेखिका उन्हा पावसामुळे काठाकाठाने खचणाऱ्या गडीचा उल्लेख करते. बरोबर, म्हणजे जसं जी गडी आहे ती पावसामुळे, नदीच्या पाण्यामुळे हळूहळू ती ऱ्हास होत चाललेली आहे, तसंच बापू गुरुजींनी केलेल्या कार्याला गावातील लोक काय करत आहेत, विरोध करत असल्यामुळे बापू गुरुजी सुद्धा काय चाललेले आहेत, हळूहळू खचत चाललेले आहेत. गुरुजींच्या मुलाच्या अचानक देवाघरी निघून जाण्याने खचलेल्या गुरुजींचे दर्शन अवकाळी पाण्याने झोडपून काढलेल्या, अवकाळी पावसाने झोडपून काढलेल्या गडीच्या प्रतीकातून लेखिका करते. बरोबर. बापू गुरुजींच्या वडिलांचं नाव परबतराव आहे. काय आहे? बापू गुरुजींच्या वडिलांचं नाव परबतराव आहे. बापू गुरुजींच्या पत्नीचं नाव लक्ष्मी आहे. बरोबर. आणि बापू गुरुजींना एकुलता एक मुलगा होता, तो सुद्धा ताप आल्यामुळे किंवा जास्त ताप झाल्यामुळे, कारण बापू गुरुजी नेहमी 24 तास 12 महिने 18 काळ शाळेच्याच अध्यासासाठी किंवा गावाच्या विकासासाठी, परिवर्तनासाठी, परबतराव धड्यामध्ये ते नाव आहे. याचा उल्लेख ज्यावेळेस पाटलांची गडी निकामी झालेली असते त्यावेळेस ते बापू गुरुजींच्या शेजारी राहण्यासाठी येतात, त्यावेळेस ते परबतरावांना म्हणतात की परबतराव, तुझा मुलगा हुशार आहे, त्या मुलाला शाळा शिकव. तर परबतराव म्हणतात की इतकी परिस्थिती आमची गरीब आहे, तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर चटणी नाही. तर बापू गुरुजी म्हणतात त्याची काही काळजी करू नको, तुझ्या मुलाला शिकवण्याची जबाबदारी मी घेतो. आणि ते गावचे पाटील, त्यांना हे मुलबाळ नसल्यामुळे ते बापू गुरुजींना शिकवतात. बापू गुरुजी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण पूर्ण करतात. बापू गुरुजींबरोबर त्या गावातही खूप मुलं शिकण्यासाठी तालुक्याला जातात, कारण त्या ठिकाणी बापू गुरुजींच्या गावामध्ये जे कुठला पर्वत, सातपुड्याचा पर्वत, त्या याच्यामध्ये असणारं गाव, जमीन अतिशय काळभोर, लोण्यासारखी मऊ, 12ही महिने वान नदीला असलेला पाणी, यामुळे सुबत्ता होती, भरभराट होती आणि लोक चांगल्या प्रकारे शेती करत होते. तरी सुद्धा सातपुडा पर्वत, तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये पाटलांनी बापू गुरुजींना शिकवलेलं आहे. बापू गुरुजींनी शिक्षण पूर्ण केलं. बापू गुरुजींचे सर्व मित्र शहरामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी निघून गेले, गावाला सोडून निघून गेले, पण बापू गुरुजींनी गावामध्येच आपण घेतलेलं जे शिक्षण आहे, आपलं जे ज्ञान आहे, ते गावाच्या विकासासाठीच वापरायचं म्हणून त्यांनी साने गुरुजींसारखं सेवाभावी व्रत स्वीकारलेलं आहे. आणि मोठ्या पगाराची नोकरी सोडून बापू गुरुजी काय करतात की गावामध्येच शिकवतात. बरोबर. साधारणतः बापू गुरुजी हे कधीतरी प्रमुख पात्र आहे विदर्भाच्या भूमीतील सातपुडा पर्वत. बरोबर. आता हा जो सातपुडा पर्वत आहे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या काय म्हणायचं बाउंड्रीवर
सीमेवर आहे आणि त्या ठिकाणचं असणार हे बापू गुरुजींचं गाव अतिशय समृद्ध, गावाशेजारून नदी वाहते, तिथली जमीन काळीशार आहे, लोण्यावानी मऊ आहे आणि अक्षरशः ती धान्याचा पूर म्हणजे काय, भरभराट या अर्थाने. जास्त पाणी असेल, शेती काळीभोर असेल तर त्या ठिकाणी चांगलं पीक येईल, म्हणून धान्याचा पूर असं या ठिकाणी एक आपल्याला काय प्रतीक वापरलेलं लेखिकेने दिसेल, बरोबर. आणि मग सुरुवातीला हे जे असणार सोबत आहे ते शेवटी हळूहळू नदी आटते, वड वड हळूहळू वटू लागतो, गडी जी आहे ती कशी ऱ्हास होतो तिचा, हे सगळं वर्णन या गडी कथेमध्ये आहे. आपल्या कथेचे नायक बापू गुरुजी विदर्भाच्या भूमीतील सातपुड्याच्या कुशीतील वान नदीच्या काठावर असलेलं एक कथानक. अतिशय गरिबीत जन्माला आलेल्या बापूंना पाटलाच्या मदतीने शिक्षणाची संधी मिळाली. बापू गुरुजी शिक्षण पूर्ण करतात, मोठ्या पगाराची नोकरी नाकारून ते गावाच्या विकासासाठी साने गुरुजींचं व्रत स्वीकारतात, गावात शाळा सुरू करतात, मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करतात, मुलांना व्यायामाचे धडे देतात. बापू गुरुजी 12 महिने 24 तास गावाच्या विकासाचे स्वप्न पाहतात. गावासाठी नवा रस्ता, गावासाठी पोस्ट, रस्ता, पोस्ट ऑफिस, दवाखाना, बोर्डिंग. आता हे जे बोर्डिंग आहे, बापू गुरुजींचा एक मित्र होता, तो राजकारणी पुढारी झाला होता आणि तो बापू गुरुजींना निवडणुकीला उभं राहण्यासाठी गळ घालत होता. त्यावेळेस बापू गुरुजी काय म्हणतात की पाखरानं पहिले पग पाखरावं आणि मग उडावं, बरोबर. म्हणतात की प्रत्येकाला आपली क्षमता, प्रत्येकाला आपल्या उणिवा माहीत असल्या पाहिजेत. ते त्याच्या मित्राला नकार देतात आणि ते गावासाठीच काय करतात, प्रयत्न करतात. आणि सगळे बापू गुरुजींचे जे मित्र असतात ते त्यांना हसत असतात की एवढा शिकलेले व्यक्ती आहे, मोठ्या पगाराची नोकरी कधी शहरामध्ये लागेल, आणि हो हा जो आहे तो खेडेगावामध्ये आपलं काय करतो आहे, टॅलेंट वाया घालवतो आहे, बरोबर. पण बापू गुरुजींच्या ते आवडीचं काम होतं. सरकारने बापू गुरुजींच्या कार्याचा सत्कार केला, बापू गुरुजींना काहीतरी पैसे मिळाले, बरोबर. बापू गुरुजींनी जरी त्यांचं गाव ग्रामीण भागात असलं तरी त्या गावामध्ये तालीम सुरू केली होती. त्याचबरोबर शाळा सुरू केल्यामुळे गावात अनेक शाळेत शिकवण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी शिक्षक आहेत आणि त्यांना मिळालेल्या पैशातून एक साधं वसतिगृह, बोर्डिंग म्हणजे काय, वसतिगृह तयार करतात की जेणेकरून मुलांना गावातल्या गावातच शाळाची सोय व्हावी बाहेरच्या मुलांना. आणि ह्या अशा प्रकारे शाळा सुरू केल्यामुळे बापू गुरुजींची मुलं शाळेतही चमकत होती, खेळातही चमकत होती. आजूबाजूच्या परिसरामध्ये बापू गुरुजींच्या शाळेसारखी शाळा नव्हती. आणि मग त्यांनी सगळा पैसा ना पैसा सरकारकडून मिळालेले जे त्यांना पैसे होते ते त्यांनी आपल्या बोर्डिंगसाठी, वसतिगृहासाठी काय केलेले आहेत, खर्च केलेले आहेत. वेळ प्रसंगी स्वतःच्या जवळचे पैसे त्यांनी ह्या विकासामध्ये टाकले आहेत. पण या सगळ्या गोष्टीमध्ये गावातील जे उचापती लोक आहेत की त्यांना ते बापू गुरुजींचं काम बघवत नव्हतं, ते सतत विरोध करायचे. बापू गुरुजींनी गावाच्या विकासासाठी सुंदर स्वप्न रंगवली होती, पण गावकऱ्यांनी त्यांना कधीच काय केलेलं नाही, सहकार्य केलेलं दिसून येत नाही. गावात हायस्कूल झाले नाही, बरोबर. गावात 4थी पर्यंत शाळा होती, बापू गुरुजींनी 7वी पर्यंतची शाळा मंजूर करून आणली होती, बरोबर. कितवी पर्यंतची, 7वी पर्यंतची. तरी पण लोकांच्या विरोधामुळे लोकांनी सांगितले की उपयोग नाही शाळेचा, ती शाळा दुसऱ्या गावाला गेली. गावात बापू गुरुजींनी एक रस्ता मंजूर करून आणला होता, सडक नवीन. पण गावातील लोकांचं असं म्हणणं होतं की आपल्याला जवळच माळेगाव नावाचं एक गाव आहे, तिथं आपण एका ढांगीमध्ये पोहोचू शकतो, उगाच विनाकारण रस्त्यासाठी आपली जमीन कशाला काय करायची आहे, वाया घालवायची आहे. गावात दवाखाना झाला नाही, दवाखान्याचं एक शल्य
बापू गुरुजींच्या मनात होतं की संपत्या नावाचा एक मुलगा होता, तो त्यांच्या शाळेमध्ये शिकत होता आणि संपत्या या नावाच्या मुलाला आई वडील नव्हते, तो अनाथ होता. पण बापू गुरुजींनी त्याला स्वतःच्या पोटच्या मुलासारखं त्याच्यावर प्रेम केलेलं आहे. बापू गुरुजी माया केलेली आहे आणि बापू गुरुजींना तो स्वतःच्या मुलासारखा होता आणि संपत्याला सुद्धा बापू गुरुजी वडिलांसारखे होते. आणि असं असताना त्या पटकीच्या रोगामुळं, गावात दवाखाना नसल्यामुळं पटकीच्या रोगामुळं त्या संपत्त्याचा मृत्यू झालेला आहे. हे सण कायम बापू गुरुजींच्या मनामध्ये राहिलेले आहे. जेव्हा जेव्हा ह्या गोष्टीची आठवण येते आणि जर गावकऱ्यांनी जर विरोध केला नसता तर गावामध्ये एक दवाखाना आला असता. पावसाच्या दिवसांमध्ये त्या गावाचा, बापू गुरुजींच्या गावाचा संबंध तुटायचा, कारण नदीला आलेला पूर, सडक नसल्यामुळे, चांगली सडक नसल्यामुळे, रस्ता नसल्यामुळे कित्येक दिवस त्या गावाचा संपर्क तुटायचा. गावात बापू गुरुजींनी पोस्ट आणले होते, टपाल खाते आणले होते, पण लोकांचं असं म्हणणं होतं की फक्त आपण जन्माच्या बातम्या, मुलांच्या जन्माच्या बातम्या आणि गावातलं कोण मरण पावलं, मरायच्या बातम्या आपण पाहतो, याच्यासाठी पोस्ट काय करायचे. पण बापू गुरुजींनी ते पोस्ट आणलं होतं आणि ते पोस्ट जास्त दिवस, ते पोस्ट जास्त दिवस तिथे काय खप नाही झाल्यामुळे ते त्यांनी वर सरकारला कळवलं आणि पोस्टही बंद झालं. म्हणजे कोणत्याही गावाचं जर विकास व्हायचा असेल, कोणत्याही गावाचं जर चांगल्या गोष्टी यायच्या असतील तर रस्ता, आरोग्य सेवा, लाईट, दवाखाना, रस्ता, पोस्ट ह्या गोष्टी आवश्यक असतात. पण बापू गुरुजींच्या गावातील लोकांनी सतत विरोध केल्यामुळे त्या गोष्टी आल्या नाही आणि नंतर एकंदरीतच शिक्षण नाही, आरोग्य, दळणवळण, रस्ते या गोष्टी मधून बापूंनी गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला, पण गाववाल्यांनी सगळ्या ह्या गोष्टी नाकारल्या. त्यामुळे गावामध्ये काहीच सुधारणा होऊ शकली नाही. त्यामुळं 7वी पर्यंत शाळा झाली नाही. त्यामुळं 5वी नंतर, 4थी नंतर त्या गावातील मुलांना शिकण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत. गावात सुविधा नसल्यामुळे गावातील मुलं शहरामध्ये शिकायला जाऊ लागली आणि गावात काही सुविधा नाही, त्यामुळे गाव ओस पडू लागले. आता गावाला आदर्श पुरस्कार मिळाला होता, साजरं गाव म्हणून पुरस्कार मिळाला होता. पण बापू गुरुजींना वाटायचं की अशा कोणत्याही सुविधा नाहीत गावामध्ये, आरोग्याच्या नाही, दळणवळणाच्या नाही किंवा या सुविधा नाहीत, तरी आपल्या गावाला पुरस्कार मिळाला आहे हे त्यांच्या काळजापर्यंत पोचत नव्हतं. गावात कोणताच विकास नसताना आपण आदर्श कसे, हा बापू गुरुजींसमोर नेहमी प्रश्न पडायचा. आदर्श गावात सत्कार समारंभाला बापू न जाता रानाची वाट पकडतात आणि याच वाटेवर त्यांना चक्कर येते, अशी ही काहीशी कथा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जे आपण आधुनिकीकरण म्हणतो, जे आपण जागतिकीकरण म्हणतो, गावात खेड्यात खूप बदल झाला. अधिक आधुनिकीकरणामुळे, जागतिकीकरणामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बदल झाले. ग्रामीण भागाला तडे गेले. नवीन पुढारी संस्कृती आकाराला आली. सहकारी सोसायटी, दूध डेअरी, पतसंस्था, बँका या गोष्टी आल्या. शेतकऱ्यांच्या जमिनीबरोबर तिथली माणसंही येणे होऊ लागली, म्हणजे माणसांना किंमत आली आणि यातूनच कागदावर आदर्श असणारी गावं मात्र प्रत्यक्षात उद्ध्वस्त पाहायला मिळाली. बरोबर. त्याचप्रमाणे दुसरे जी रूपक वापरलेलं आहे, वान नदी. लक्षात आलं? वान नदी. बापू गुरुजींच्या कार्याचा वटवृक्ष हळूहळू फळत होता. शाळा, बोर्डिंग, तालीमखाना, वाचनालय, पोस्ट अशा एक एक सुविधा त्यांनी गावात आणता त्यांच्या कार्याचा विस्तार होत होता. म्हणजे जे नदीकाठी बापू गुरुजी लहान असताना जे वान नदीकाठी वडाचं रोपट आलं होतं, रोप लावलं होतं, ते आता हळूहळू वाढत आहे. त्या रोपट्याचा हळूहळू वृक्ष होत आहे आणि त्याचप्रमाणे बापू गुरुजींचं कार्यही हळूहळू वाढताना दिसत आहे. त्या कार्याचा विस्तार होत होता. या कार्यरूपी वडाच्या पारंब्या म्हणजे बापू गुरुजींनी जी शाळा सुरू केली होती, या शाळेमध्ये जी मुलं शिक्षण घेत होती, जे वसतिगृह होतं त्या वसतिगृहामध्ये मुलं शिक्षण घेत होती आणि
ते विद्यार्थी म्हणजे बापू गुरुजी हे वडाचं झाड आणि त्या पारंब्या म्हणजे त्या मुलांनी त्या गुरुजींकडे बापू गुरुजींकडे घेतलेलं शिक्षण त्यांच्या रूपाने ज्ञानदानाच्या कार्याचा विस्तार होऊ लागला होता आणि बापू गुरुजी ही गावातल्या विद्यार्थ्यांसाठी आधारवड बनले होते. बऱ्याचशा शिकलेल्या मुलांना बापू गुरुजींनी आजूबाजूच्या गावामध्ये शिक्षक पदावर नोकरीला लावले होते. त्याचबरोबर बापू गुरुजींना मानणारी जी मुलं होती त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कामाला लावलं होतं आणि त्यामुळे ते बापू गुरुजी त्या मुलांची आधारवड होते. बापू गुरुजींना ती मुलं मानत होती. जरी गावातील काही उचापती लोक त्यांना विरोध करत होते, पण मुलं मात्र बापू गुरुजींवर मनापासून प्रेम करत होते, जीव लावत होते. आणि आखाळीला शब्द आलेला आहे आपल्याकडून, तो राहिलेला आहे, कुठेतरी लिहून ठेवा तुम्ही. आखाळीला म्हणजे आषाढी एकादशीला, बरोबर, त्या दिवशी गुरुपौर्णिमा असते. आखाळीला मुलं बापू गुरुजींच्या हाताखाली शिक्षण घेतलेली जी मुलं आहेत ते त्यांच्याकडे येत, त्यांना नारळ शाल घेऊन त्यांचा सत्कार करत किंवा त्यांच्या पाया पाडण्यासाठी ती मुलं येत होती. म्हणजे अशा प्रकारे स्वतः रोपटे असणारे बापू गुरुजी आता वटवृक्ष झाले होते. त्यांच्या पारंब्यातूनच पुन्हा आणखी वृक्ष तयार होते. आजूबाजूच्या परिसरात गुरुजींच्या शाळेची लोकप्रियता वाढत होती. पर्यायाने गुरुजी गावाची शान बनली होती. म्हणजे जरी काही गावातील लोक त्यांच्या कार्याला विरोध करत असले तर त्यांना मानणारे सुद्धा काही विद्यार्थी होते. ते त्यांच्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढत होती. आता वान नदीमुळे गावात धनधान्याची नदी हे प्रतीक आलेलं आहे. नदी हे रूपक आलेलं आहे, बरोबर. आणि ती नदी बारमाही वाहणारी आहे, गावाच्या शेजारून वाहत आहे आणि नदीला सतत पाणी असल्यामुळे बापू गुरुजी ज्या गावामध्ये राहत होते त्या गावात धनधान्याची विपुलता सुबत्ता होती. या नदीनेच बापू गुरुजींना गावाविषयी कणव, प्रेम, माया याचं दान दिलं होतं आणि त्याच्या जलप्रवाहासारखा गुरुजींचा प्रेम प्रवाह त्यांच्या विद्यार्थ्यांना, लोकांना आनंद, उत्साह, प्रेरणा देत होता. म्हणजे जसं नदीचं वाहतं पाणी हे जिवंतपणा आहे, नदी अनेकांना जीवदान देते. पानं, फुलं, वृक्ष, पक्षी, जमीन, शेती यांना जीवदान दिले जाते, नवे जीवन दिले जाते. त्याचप्रमाणे वान नदीचं जे रूपक वापरलेलं आहे ते रूपक बापू गुरुजींचं जे कार्य आहे, गावाविषयी जे जिव्हाळा आहे, प्रेम आहे, बरोबर, जलप्रवाहासारख्या गुरुजींचा प्रेम प्रवाह दाखवणार आहे, लोकांना आनंद आणि उत्साह देणार होतं. बापू गुरुजींनी 4थी पर्यंत असणारी शाळा 7वी पर्यंत, चौथी लोक हा शब्द आहे पुस्तकामध्ये, आणि 7वी लोक बापू गुरुजींना माध्यमिक शाळा आणायची होती, म्हणजे 8वी 9वी 10वी, म्हणजे जेणेकरून मुलं पुढच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणा जाणार नाही. पण गावकऱ्यांच्या विरोधामुळं एक आपल्या गडिया कथेमध्ये एक वाक्य आहे पहा, गडी या कथेमध्ये एक वाक्य आहे आणि कालांतराने 4थी पर्यंत असणारी शाळा 7वी पर्यंत झालेली आहे आणि त्यांनी लेखिकेने पटावरील वाढणाऱ्या विद्यार्थ्यांना नदीच्या पुराची उपमा दिलेली आहे. कशाची उपमा दिलेली आहे? नदीच्या पुराची उपमा दिलेली आहे.